की और शानदार कैच लपके और 3 साल का जो वनवास था उसमें पहला छक्का आज की प्रतियोगिता में जिन्होंने लगाया वो बल्लेबाज ओमकार ठोमरे प्लेयर ऑफ द मैच और एक षटकार लगाने वाले खिलाड़ी थे अजिंक्य कडवे यांना विनंती असेल आपण या आपल्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आपले संघ मालक सन्माननीय करणजी कडवे सर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर अजिंक्य जर्सी नंबर 10 यस अजिंक्य यांना विनंती असेल आपण या आपल्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आपले संघ मालक सन्माननीय करणजी कडवे सर यांच्या माध्यमातून और देखिए हमारे आकाश जी थले यहाँ पर आते हुए उनका तशरीफ लाते उनका तहे दिल से स्वागत है टेनिस क्रिकेट .in पर सबसे ज्यादा चर्चित बहुचर्चित ऐसे आकाश जी थले यहाँ पर तशरीफ लाते उनका स्वागत है क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे आहेत विनंती असेल पुन्हा एकदा आपल्या भेटीला एक सामना चांगल्या पद्धतीचा सामना आपल्या भेटीला येतोय एका बाजूला आपण पाहतोय सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत संघ पाहत होते एका बाजूला हुमका देवी मिलखतकार विरुद्ध सरपंच सौ सविता गोरख कडवे हा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय तो सरपंच सौ सविता गोरख कडवे आणि फलंदाजी करतोय तो जो जय हुमका देवी प्रसन्न मिलखतकार सामन्याला सुरुवात गेम इज ऑन प्रारंभिक जोड़ी मैदान पर इनिंग की शुरुआत करते हुए निखिल कडवे और उनका साथ देते हुए मंगेश कडवे और पहली ओवर की जिम्मेदारी टीम सरपंच सौ सविता गोरख कडवे टीम की जानिब से गेंदबाजी के लेते हुए अनिकेत पाटिल पहली ओवर की जिम्मेदारी कंधे पर लेकर अभी देखिए थोड़ा सा धूप यहाँ पर आते हुए और इस धूप में गेंदबाजी करनी है तो जरूर पसीना निकलना होगा और मैदान पर जो पसीना बहाते हैं वो जरूर इतिहास बनाते हैं और वही ऑफिशियल अंपायर विनोद जी पाटिल सर का इशारा लेट्स प्ले गेम इज ऑन स्टार्ट होता हुआ जय उमका देवी प्रसन्न मिलखतकार और इस बार पहली गेंद ऑन ड्राइव वेदांत वहां पर फील्डर थे पर जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रनों के साथ श्री गणेशा करते हुए यहाँ पर हुमका देवी प्रसन्न हुमका देवी का आशीर्वाद लेकर जरूर यहाँ पर बल्लेबाजी करते हुए जय हुमका देवी प्रसन्न मिलखतकार टीम निखिल बल्लेबाजी करते हुए हमें दिखाई दे रहे फुल टॉस गेंद फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था इस बार स्लोवर 1 गति में परिवर्तन किया थोड़ा सा टप्पा पे फुल गेंद थी पर बल्ले की और गेंद का कोई कांटेक्ट न होने की वजह से सीधा विकेट कीपर के दस्तारों में डॉट गेंद की मोहर लगती हुई अनिकेत अपने छोर की अगली गेंद ओहो इस बार देखिए रनवे में थोड़ी सी खराबी जरूर यहां पर अनिकेत पाटिल रनवे में थोड़ी सी खराबी होने के कारण फिर से एक बार रनअप को लेना होगा पहली गेंद पर 2 रन प्राप्त करने वाली बल्लेबाजी निखिल कडवे इस बार हवा में खेलने की कोशिश लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया है फील्डर है वहां पर 1 रन लेने का मौका 1 रन के साथ धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल जिनका ब्रेकअप हुआ है 3 रन स्कोर कार्ड पर जो हुमका देवी प्रसन्न मिलखतकार बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रही स्ट्राइक पर पहली बार मंगेश कडवे स्ट्राइक एंड पर
ओहो, इस बार स्लोवर वन गेंद चालू थी पर 22 के रूप में विनोद पाटिल सर का इशारा, डिक्लेयर रन यहाँ पर प्राप्त होती हुई 22 के रूप में एक रन प्राप्त कर चुके हैं। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर धीरे धीरे हौले हौले रनों की बढ़ोतरी यहाँ पर प्राप्त होती हुई हमारे गुणलेखक प्रथमेश जी हमें बतलाते हुए 4 रन स्कोर कार्ड पर। पावर प्ले का और जारी है शानदार मैच का आयोजन, हर साल की तरह इस साल भी प्रतियोगिता का आयोजन करते हुए मिल्खत प्रीमियर लीग। इस बार गेंद हवा में, फील्डर है और शानदार कैच, सुरक्षित हाथों में कैच वहां पर प्राप्त करते हुए 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। सर विनंती असेल, मैदानामध्ये ग्राउंड वरती एक मोबाईल हरवलाय, आयफोन आहे, जो ज्यांना कोणाला सापडला असेल त्यांनी लगेच आणून द्यायचा आहे, त्यांना प्राइस दिला जाईल, पण ज्यांना सापडेल त्यांनी आमच्यापर्यंत जमा करायचा आहे। आयफोन आहे त्यामुळे प्राइस दिली जाईल नक्कीच, पॅव्हलियन मध्ये आणून जमा करायचा आहे ज्यांना सापडला असेल त्यांनी। एक विकेट के नुकसान पर टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 4 रन। न्यू बैटर मैदान पर राहुल जामले मैदान पर आते हुए। ओहो, इस बार देखिए वेस्ट साइड किस्म की गेंद, बीमर किस्म की गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, नो का आता हुआ, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पाने चेंडू आहे फ्री हिट, और यहाँ पर बल्लेबाज को फ्री हिट का मौका होगा, बड़े स्ट्रोक लगाने होंगे। पुन्हा एकदा विनंती असेल, ज्या ज्या खेळाडूंना प्रेक्षकांना आमचे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती असेल, ज्यांना जेवायचं असेल तर जेवणाची तयारी झालेली आहे, जेवण रेडी आहे, आपण जेवण करू शकता। मैदानामध्ये पाणी घेऊन जा प्लीज, स्पीड अप करा कारण रखरखत ऊन आहे। नक्कीच मोबाईल भेटलेला आहे, नक्कीच आमच्या स्वराज यांचा मोबाईल होता, त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये पैसे सुद्धा होते, ते थोडी VR काढून घ्यायचे होते, चुकीला माफी नहीं। तो चलते फिर से एक बार दोस्तों, थोड़ा सा यहाँ पर इंजरी हुई थी बल्लेबाज को, पर कमेटी काफी मददगार है, फ्री हिट की गेंद थी, उसके ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने पर नाकामयाब होते हुए बैटर। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक प्रथमेश जी बतलाते हुए 5 रन। पांच रन स्कोर कार्ड पर। और इस बार बड़ा स्ट्रोक और सीधा फील्डर के हाथों में, सेलिब्रेशन देखिए। बड़ी मछली को जाल में फांस लिया निखिल कड़वे, जिनके पास क्षमता थी पर अच्छे बल्लेबाजी करने की ताकत थी, उस बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए मनीष यानी इच्छा, और आज मनीष ने अपनी इच्छा पूरी की, पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करने में कामयाब होते हुए। न्यू बैटर मैदान पर अनिकेत जाते हुए, टीम का टोटल स्कोर रुका हुआ 5 रन। अनिकेत कड़वे स्ट्राइक एंड पर बैटर।
अनिकेत कडवेंना आपण पाहतोय फलंदाजीसाठी गेले तर नक्कीच संघाची जबाबदारी जय हुमका देवी प्रसन्न मिलखतकार संघासाठी लढावं लागेल आता, नाही तर पुन्हा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बनणार क्षेत्ररक्षक, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला. इस बार अनिकेत ने पहली गेंद पर छक्का लगाकर इरादे स्पष्ट किए. फिर से एक बार फुलर लेन की गेंद, हाफ वाली गेंद थी, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग. 45 नंबर का जर्सी परिधान किए हुए फील्डर रोहित हिटमैन शर्मा, रितिका सजदे भाभी के हीरो वेदांत कडवे फील्डिंग करते हुए. जर्सी नंबर 45 है दोस्त वेदांत, जबकि फील्डिंग अच्छी करते, काबिल तारीफ. आज अपने गांव के लिए प्रयास कर रहे, कोशिश कर रहे. फिर से एक बार देखिए, गेंद हवा में, सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून, फील्डर आलाय 90 टाकून. डीजे इस छक्के के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 17 रन, 18 रन. अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी. बॉल द्या मैदानामध्ये. तो जरूर छक्का लगाने के बाद दोनों खिलाड़ी आज इस मैदान पर जय हुमका देवी प्रसन्न मिलखतकार टीम के लिए रन मशीन बनते हुए अच्छी साझेदारी बिल्ड की है. स्कोर कार्ड पर 18 रन. फिर से फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेल दिया बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका, दूसरी रन की कोशिश, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस 7 में जरूर प्राप्त करते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है. नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर 20 धावा फलकावरती. ओहो, इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर विनोद जी पाटिल सर हमारे तरफ मुड़ते और कहते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया और टीम का स्कोर जा पहुंचा 21 रन, 21 धावा फलकावरती. क्या बात है, कैमरामैन फोकस करो इस खिलाड़ी को. कैमरामैन कर रहा है, खुद पी रहा है. और इस बार देखिए कोई रन यहां पर प्राप्त करने की कोशिश की थी. 1 रन प्राप्त करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है. स्कोर कार्ड पर 22 रन, 22 रन. अच्छी शुरुआत यहां पर अनिकेत और उनका साथ देते हुए राहुल. 22 रन स्कोर कार्ड पर स्पीड अप करना है. 15 मिनटों में 3 और समाप्त करना अनिवार्य है. हम फिर से एक बार आपको याद दिलाना चाहेंगे, मिलखतकार प्रीमियर लीग 2025 सीजन 4 का थरार, काफी बढ़िया आयोजन, जहां पर देखते वहां पर दर्शक ही दर्शक नजर आते हुए. tenniscricket.in के माध्यम से सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए नाम है कौशल. कौशल गेंदबाजी करेंगे, राइट मोड़ते विकेट स्ट्राइक पर बल्लेबाज राहुल. और इस बार राहुल ने अच्छा स्ट्रोक लगाया मिड ऑफ की दिशा में, फील्डर है, थोड़े से फंबल हो गए. तब तक 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ अनिकेत जैसे बल्लेबाज को यहां पर स्ट्राइक रोटेट करते हुए 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके. एक शानदार मैच इस प्रतियोगिता के द्वारा हमें दिखाई देता हुआ. चालू मुकाबला हम देख रहे जय हुमका देवी प्रसन्न मिलखतकार विपक्ष सरपंच सविता गौरव कडवे
मिल्खत खार, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध, क्रिकेट का समर। इसीलिए तो शरद सर कहते हैं ना, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, अकेले हो गए थे भाईजान मुन्नी के बिना, ये तो अच्छा हुआ कम बख्शीला टाइम पे जवान हो गई। इस बार अच्छी गेंद, पटकी भी गेंद थी, आड़े वाले से खेलने का प्रयास किया था, शॉर्ट लेन की गेंद थी, बड़ा स्ट्रोक लगाते तो जरूर कुछ कारनामा होता, पर इस बार डॉट गेंद आती हुई। गेंदबाज कौशल की जितनी तारीफ करो उतनी कम, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद डॉट कराते हुए एक शानदार मैच का आयोजन, खचाखच भरा हुआ स्टेडियम। हमारे महिला ताई वर्ग यहाँ पर जरूर आ चुके, उनका भी तेजी से स्वागत है क्योंकि मिल्खत खार प्रीमियर लीग है। और जरूर अनिकेत घे, और अनिकेत ने लिया यहाँ पर बड़ा स्ट्रोक, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। अनिकेत कहते हैं ना मैं रुकता हूं ना मैं थकता हूं, ना मैं रुकता हूं ना मैं थकता हूं, मैं मिल्खत खार का ऐसा खिलाड़ी हूं जो छक्के पे छक्के ठोकता हूं। और वही छक्का लगाकर टीम का स्कोर जा पहुंचा है 29 रन, 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 29 रन स्कोर कार्ड पर एक शानदार मैच, बड़ा बैटल। जय हुमका देवी प्रसन्न मिल्खत खार आज इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए और उसमें ताकत एनर्जी देते हुए बैटर अनिकेत की शानदार बल्लेबाजी। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 30 रन, 30 रन। राहुल और अनिकेत ये दोनों खिलाड़ी आज इस मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए, क्योंकि इसीलिए तो कहा जाता है ना प्रथमेश जी, रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए और वही रन यहां पर प्राप्त करते हुए जय हुमका देवी प्रसन्न मिल्खत खार टीम के दोनों बैटर अनिकेत और राहुल, और गेंदबाजी करते हुए गेंदबाज कौशल। 4 गेंदें हो चुकी है स्कोर कार्ड पर 30 रन। विनंती असेल ज्या ज्या खेळाडूंना जेवायचं असेल, भूक लागली असेल तर जेवणाची तयारी झालेली आहे, आपण मनमुराद जेवू शकता। इस बार लोअर फुल टॉस गेंद, अगर फुटवर्क का इस्तेमाल करते स्टेप आउट होते तो जरूर ये बड़ा स्ट्रोक हो सकता था, पर यहाँ पर डॉट गेंद जाती हुई। अच्छी स्टंपिंग का प्रयास किया, कोशिश की पॉपिंग क्रीज में। विनोद सर रिव्यू ले रहा है, यस डीआरएस थर्ड अंपायर रेफर करते हुए, क्या ये बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुखरूप है? घंटी किस तरह की होगी? दूध का दूध पानी का पानी, ये है टेनिस क्रिकेट की जुबानी। तब तक देखते डीआरएस रेफर किया गया है।
और यहाँ पर बल्लेबाज सेफ है, नॉट आउट। आखिरी गेंद आना बाकी और बल्लेबाज सेफ होते हुए, जरूर यहाँ पर दिल की धड़कनें धक धक हो रही थी, पर जरूर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और अनिकेत जैसे बल्लेबाज को यहाँ पर जीवन दान। इस बार देखिए फिर से एक बार ब्लाइंडेड स्ट्रोक खेलने का प्रयास, खड़े खड़े खेलना चाहते थे, पर इस बार लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद 31 रन। बल्ले का भारी सिरा, यस सर, और 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 31। तब तक सुनते सुमधुर संगीत डीजे। एकतीस धाव फलकावरती लगावल्या गेल्यात। नक्कीच पाणी घेऊन जा, कारण का खूप ऊन आहे। जर कोणी प्लेयरनी मध्ये पाणी मागितलं तर प्लीज मित्रांनो मी रिक्वेस्ट करेन पाणी घेऊन जा। 5 मिनिट आपण थांबू, काही दिक्कत होणार नाही, पण पाणी जर पाहिजे असेल कोणाला तर पाणी लगेच घेऊन जा। कमिटी असेल कमिटी घेऊन जा, पाणी घेऊन जा। 2 मिनिटं थांबा, कारण पाणी जल इथं जीवन आहे। आणि नक्कीच मित्रांनो मी सांगू इच्छितो, वर्सोली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये एका वर्सोलकरला पाणी न पिल्यामुळे, कमी पाणी प्यायल्यामुळे मिनी अटॅक आला होता। त्यामुळे मी सर्वांना रिक्वेस्ट करीन थोडासा मॅच आजची उद्या खेळू आपण, पण स्वतःची काळजी घ्या, पाणी टाइमवर प्या आणि मैदानामध्ये उतरताना पाणी पिऊनच उतरा, जेणेकरून के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। एकतीस 31 अनिकेत। प्रणल जाधव गेंदबाजी की मोर्चे को संभालते हुए, ओहो इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश की थी, बचाव तरीके से खेल दिया मिड ऑफ की दिशा में, लॉन्ग ऑफ में फील्डर थे। 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 32 रन। आने वाले 5 गेंदें शेष बाकी है, 5 गेंदों में एक टारगेट सेट करना है, यही विश्वास ये दोनों बल्लेबाज अनिकेत और राहुल, ये दोनों बल्लेबाजों के ऊपर रहेगा। अभी स्ट्राइक पर बैटर रहेंगे राहुल। 32 रन स्कोर कार्ड पर गेंदबाजी करेंगे प्रणल जाधव। फुल टॉस गेंद बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, गेंद जाएगी सीमा पार। इस बार देखिए बाबा रामदेव पतंजलि षटकार। थैंक यू डीजे। तो फिर से एक बार इस बार टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेने वाली गेंद, यहां पर अनएक्सेप्टेड बाउंस जिसे परफ्यूम डिलीवरी कही जाती है, और इस बार डॉट गेंद की मोहर लगती हुई हमारे गुण लेखक प्रथमेश जी बतलाते हुए टीम का स्कोर रुका हुआ 38 रन 38। शानदार छक्का लगाया बल्लेबाज राहुल ने और अपने टीम के लिए रनों की बौछार करते हुए, क्योंकि यहां पर जय हुक्मा देवी प्रसन्न मिलखतकार विपक्ष सरपंच सौ सविता गोरख कड़वे मिलखतकार, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध, लगातार का दूसरा डॉट। जस साहब तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, और यहाँ पर डॉट पे डॉट कराते हुए गेंदबाज प्रणल जाधव। ओहो पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली, बल्लेबाज बॅक टू द पॅव्हेलियन, ठोक दडी।
सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त निदिशा भाभी के हीरो यश मापगावकर। एका बाजूला आपण पाहतो BMW तर एका बाजूला गुपित बाप्पा प्रसन्न। बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट फॉर यू प्लीज कम ऑन टू स्टेज पुट ऑन द टॉस। थँक यू सो मच। थँक्यू सो मच इम्रान बुखारी सर, त्यांचा आवाज आपण ऐकत होतात। तर अनिकेत कडवेसाठी एक विशेष पारितोषिक त्यांच्या माध्यमातून येथे आलेलं आहे। प्रशांतजी पाटील म्हणजे त्यांचे मामा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे। जर अनिकेत कडवेने 3 कॅचेस या मॅच मध्ये पकडल्या तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक। तर गुपित बाप्पा विरुद्ध ब्लॅक अँड व्हाईट या दोन टीमला मी या ठिकाणी विनंती करेन की लगेच नाणेफेक करायची आहे। वर्षदा कडवे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते येथे नाणेफेक करायची आहे। तर नेक्स्ट मॅच गुपित बाप्पा विरुद्ध ब्लॅक अँड व्हाईट। प्रशांतजी पाटील यांच्या माध्यमातून अनिकेत कडवे यांच्यासाठी 3 कॅचेस जर या मॅच मध्ये ते घेतील तर 500 रुपयांचं पारितोषिक। बघा आयुष्यामध्ये मामा असणं सुद्धा फार महत्वाचं आहे, पण तो मामा कंस नसावा, तो प्रशांत पाटील यांच्यासारखा दिलदार असावा असं मी नक्की म्हणेन। सामन्याकडे आपण बोलतोय 39 स्क्रॅच आहेत, 4 षटकांची मॅच आहे। वर्षदा हिला आपण बघतोय नाणेफेक तिच्या शुभ हस्ते आपण करत आहोत नेक्स्ट मॅच साठी। गुपित बाप्पा या ठिकाणी काय नावं आहेत ना बघा, प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला वेगवेगळी नावं बघायला मिळतात। ब्लॅक अँड व्हाईट हा जो ब्रँड ज्यांनी आणला ना ते आमचे पवन ठोंबरे आहेत, ज्यांचं दुकान सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। BMW म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स यांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकले। संघ मालक पवनजी डोंबरे आणि मनीषजी म्हात्रे, तुम्ही पवनच्या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा असं मी तुम्हाला नक्की सांगेन। स्पोर्ट टी शर्ट त्यानंतर ट्रॅक पॅन्ट्स त्याच्याकडे भरपूर स्टॉक तेथे आहे आणि तुम्ही एकदा त्याच्या शॉपला व्हिजिट करा। आपल्या मराठी उद्योजकाचं दुकान आहे पवन ठोंबरे यांचं, त्याला शुभेच्छा देत आहे।
धाबा 39 बनवायच्या आहेत. 4 षटकांची मॅच, 24 चेंडू येतील. प्रथम षटकासाठी कोणाला बोलावलं जाईल याच्यावरती चर्चा सुरू राहील. जेथे आपण बॉलिंग करण्यासाठी बघत आहोत तो म्हणजे बॉलर मैदानावरती आलाय रिदिक. निखिलला आपण बघत आहोत. निखिल मैदानावरती. निखिल मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. फलंदाजी करण्यासाठी सुद्धा फलंदाज येथे होतोय तयार मॅचला. मी करतोय सुरुवात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जातोय मिळकतकार प्रीमियर लीग 2025. एक दिवस गावासाठी, एक दिवस गावाच्या एकात्मतेसाठी. स्ट्राईक वरती मनेश, समोरच्या दिशेला खेळलेला फटका, स्ट्रेट खेळला, ऑन ड्राईव्ह खेळला, क्षेत्ररक्षक आलाय. फिल्डिंग करण्याचा इथे प्रयत्न जरूर केला जातोय. मात्र तोपर्यंत जर आपण विचार केला तर धावा 1 धावफलकावरती अर्जित केल्या गेल्यात. जिथे आपण बघितलं निखिलला पहिलं षटक त्याच्या माध्यमातून आलं होतं. 1 धावफलकावरती अर्जित केली गेली. निखिल मैदानावरती या बॅटची कडा घेतली. चेंडूवरती धाव येते. 1 मिळेल टिकलं स्वरूपामधील धाव आहे. जिथे 39 धावा तुम्हाला उभारायच्या आहेत. आणि असं असताना मात्र मैदानावरती प्रति षटकामध्ये काही कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला घ्याव्या लागतील. काही रिस्क घेऊनच तुम्ही मैदानावरती येथे धावा बनवू शकता. धावा 2 धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र अप्परकट खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरती उभा राहिला, कॅच ड्रॉप केली आहे. मैदानावरती विकेट मिळाली असती तर या ठिकाणी सिच्युएशन थोडी वेगळी असती. मात्र मैदानावरती ज्यावेळेस तुम्ही कॅच ड्रॉप करताना तेव्हा समोरच्या संघावरती नक्कीच तो संघ जेव्हा इथे मैदानावरती उतरलेला असतो तुम्ही त्याला इथे संधी देत असता. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती गोलंदाजी जबरदस्त होत आहे. 39 करायच्यात मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागतोय. समोरच्या दिशेला लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या वरून दे धक्का, घे छक्का. डीजे आक्रमक फटकेबाजी 10 येथे बनतायत. पहिलं षटक मैदानावरती आहे. निखिल आहे. यावेळेचा चेंडू मात्र सरळ गेला विकेट किपरच्या सेफ हँड मध्ये. पहिलं षटक जिथे मैदानावरती मार्गस्थ असताना याला म्हणतात कमबॅक. प्रत्येक जण जेव्हा तुम्हाला सांगेल ना की तुम्ही हरणार आहात तेव्हाच स्वतःला सांगा की नाही मी जिंकू शकतो. आणि ते करून दाखवलं. एक षटकार जरूर आला, त्याच्यावरती प्रहार केलं. पहिलं षटक संपलंय. 10 आहेत. 10 बनतायत. पहिल्या षटकाच्या अंती येणारी धावसंख्या आपण पाहिली तर जिथे 10 धावफलकावरती बनल्यात अजून 29 तुम्हाला पाहिजेत. म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती किमान 9+ अशा धावसंख्येने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. जिथे अजूनही 3 षटकांमध्ये 29 ही रिक्वायरमेंट तुम्हाला पूर्ण करायची आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीमध्ये इथे बदलाव केला गेलाय. पहिलं षटक जेव्हा संपलं होतं तेव्हा 10 धावा धावफलकावरती होत्या. आता मात्र थोडंसं वेगळं पण इथे बघायला मिळेल. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज. म्हणजेच मैदानावरती रणनीती हे तुम्हाला आता बदलावी लागेल. विकेट मिळाली तर मॅच मध्ये याल. याच दरम्यान अप्रतिम चेंडू मैदानावरती बघायला मिळाला. लक्ष नव्हतं. लक्ष महत्वाचं आहे. कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे. लक्ष जर तुम्ही केंद्रित कराल ना तर आणि तरच तुम्ही मैदानावरती येथे धावसंख्या वाचवू शकाल. कारण धावा कमी बनतायत. 4 षटकांमध्ये 50 धावा या मैदानावरती अपेक्षित धावसंख्या असते जिथे 39च करायच्यात. यावेळेचा चेंडू सुद्धा आपण बघितला. ज्यावेळेस मैदानावरती क्षेत्ररक्षक आलाय धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथे करतोय आणि धावा मैदानावरती रोखल्या गेल्यात. 12 बनतायत. 12 ऑन द स्कोर बुक. षटक दुसरं मैदानावरती आहे. 39 करायच्यात. षटक दुसरं आहे जिथे आतापर्यंत कोणतीही विकेट गमावली नाही. ही महत्वाची बाब मी म्हणेन कारण आतापर्यंत एक चांगली कामगिरी फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस सुद्धा ब्लाइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न. हवा के साथ साथ और घटा के संग संग चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. बिग स्ट्रोक.
बॅटचा वाहणारा वेग आणि याचा पुरेपूर फायदा उचललाय. 6 धावा या ठिकाणी स्कोरबुक वरती आणखीन अर्जित केल्या गेल्यात. धावा म्हणतात 18 धावा. 18 रन स्कोरबुक वरती येथे अर्जित केल्यात. काय क्लासिकल बॅटिंग आहे. केवळ पिक केलं होतं चेंडूला आणि त्याच्यावरती प्रहार केला गेलाय. वारा जर वाहणारा नसताना तर कदाचित डीप मिड विकेट किंबहुना काऊ कॉर्नरला हा झेल असता. मात्र चांगली फटकेबाजी, वाऱ्याच्या प्रभावात करणारी फटकेबाजी मी म्हणेन. पुन्हा एकदा चेंडू नाही थांबवताय. चेंडू जाईल पुन्हा एकदा ऑनलाईनच्या बाहेर. सीमा रेखापार. मिळकतकार प्रीमियर लीग मधला बुरी बला है मेरे दोस्त. डीजे षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं मैदानावरती आहे. गोलंदाजी करण्यासाठी राहुल मैदानावरती आला. एक महत्वाची विकेट त्याला मिळाल्या. तर या मॅच मध्ये रोमांच प्रस्थापित केला जाऊ शकेल जर विकेट मैदानावरती त्यांना मिळेल. यस, हेच मैदानावरती अपेक्षित आहे. मॅच मध्ये आलेत, आता येईल असली मजा. डीजे
काय जबरदस्त या ठिकाणी विकेट मैदानावरती मिळते. ज्या फलंदाजाची विकेट घेणं आवश्यक होतं तो विकेट मिळाला आहे. आता मात्र धावत संख्या 26 आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर पुन्हा विकेट मैदानावरती पाहायला मिळते. मॅच आता बदलली आहे. आता सामना बदललाय, कधी ह्या बाजूला तर कधी त्या बाजूला, आणि मैदानावरती अगदी त्याच रीतीनं हा खेळ सुरू आहे. त्या ठिकाणी दोन्ही संघ मालक जागेवरती उभे राहिलेत, कारण मॅच आता टफ बनते. जिथे येणाऱ्या 9 चेंडूंवरती 14 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, 13 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ज्या बेचा चेंडू मात्र विनोदजी पाटील आहे, त्यांच्या माध्यमातून सूचना येईल की वाईड आलाय. आता मात्र आणखीन एक धाव कमी झाली. जिथे 9 चेंडू बाकी आहेत, रिक्वायरमेंट 12 धावांची. मॅच मध्ये येऊ शकता तुम्ही. एखादा बिग स्ट्रोक जर आला तर मॅच संपणार आहे, पण त्यामुळे गोलंदाज एक अप्रतिम गोलंदाजी करतोय. जिथे राहुल आपण पाहिलंय, फटका खेळला आहे. धाव किती मिळेल? प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला, एक धावच घेतली आहे. आता मात्र मॅच टफ झाले. सामना आवडला असेल तरी मात्र संघांसाठी टाळ्या वाजू देत, कारण मॅच मध्ये इन झालेत दोन्ही संघ. येथे जे मैदानावरती उतरलेत, ज्यावेळेस मी म्हणेन की जे ओंकादेवी प्रसन्न मिळखतकार विरुद्ध सरपंच सविता गोरख कडवे यांची टीम मैदानावरती आहे. वाईड करण्याचा प्रयत्न सफल, लाईन वरती एक्झिक्युशन केले. धाब एक मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि धाबा सुद्धा पूर्ण. आठ धावांची आवश्यकता मॅच मध्ये. एक चेंडू अजूनही बाकी या मॅच मध्ये, षटक क्रमांक 3 मधील. धावफलकावरती धावा लागते 31 ऑन द स्कोरबुक. जेथे आपण बघतो षटक 3 मैदानावरती, एक चेंडू अजून बाकी आहे. चांगला चेंडू मैदानावरती आलाय. 6 चेंडू आता बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 8 धाबांची. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हे कमालीचं क्रिकेट नेहमी जेव्हा बघायला आम्हाला आवडतं. दुतर्फीपणा असेल ना तर मॅचला मजा येते. 6 चेंडू 8 धाबांची रिक्वायरमेंट. 8 धाबा कंपल्सरी आहेत. जेव्हा शेवटच्या 2 षटकांमध्ये 14 पाहिजे होते ना, तेव्हा षटक क्रमांक 3 काही कमालीने हाताळलं गेलं. जिथे आता मात्र 6 चेंडू येणं बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जी आवश्यकता इथे आपण बघतोय ना, त्या 6 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी 8 धाबांची आवश्यकता गोलंदाजीच्या मार्क वरती सुधीर यांना आपण बघतोय. रायगड एक्सप्रेस वरील तांडेल यांना आपण पाहिलं होतं, जे आपल्यामध्ये नाही आहेत. 8 धावांची आवश्यकता येते मॅच मध्ये. हा पहिला चेंडू खराब. भीमर तो आलाय आणि आता मात्र 6 चेंडू बाकी आहेत. 7 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. कॅच होण्याची संभावना होती. चेंडूवरती मी म्हणेन की चेंडू ट्रॅव्हल करतोय पाठीमागे डिक्लेअर झोनच्या दिशेला, जिथे एक धाव मिळेल. आता मात्र येणारे 5 चेंडू 6 धावांची रिक्वायरमेंट, एक बिग स्ट्रोक. मॅच विल बी फिनिशर. एक विकेट मॅच मध्ये येतील. ते म्हणजेच जेव्हा 8 पाहिजे होत्या तेव्हा 2 धावा धावफलकावरती येथे नोंदवल्या गेल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 5 आणि रिक्वायरमेंट 6 धावांची. मॅच ऑन आहे. यावेळेस भीमर
चेंडू बीमार आलाय त्याच्यावरती मारण्याचा प्रयत्न. धाबा इथे मैदानावरती 2 घेतल्या गेल्यात, टोटल धाबा 3. पंच धाबा किती आहेत? टोटल 4 धाबा आहेत, 9 ला 3. ओके सर, 2 बीमार झालेत. पाच चेंडू बाकी आहेत, 2 धाबांची आवश्यकता मॅच मध्ये. 6 पाहिजे होत्या, 4 आल्या. फ्री हिट कंटिन्यू आहे, कारण आता मी म्हणेन की पहिला चेंडू नो होता, त्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस मैदानावरती आपण इथे बघितलं एक धाव घेतली गेली आणि नो आल्यानंतर फ्री हिट. पुन्हा एकदा नो आलाय. मॅच या ठिकाणी मी म्हणेन की पूर्णतः समोरच्या संघाच्या ताब्यात दिली आहे. सरपंच सविता गोरख कडवे यांचं टीम या ठिकाणी जिंकण्याच्या उंबरठ्यावरती या. चांगला फटका समोरच्या दिशेला, लॉंग ऑफच्या दिशेला, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेखा पार, षटकार.